दिल्लीत बैठकांचं सत्र। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सुरक्षा समितीसह 4 महत्त्वाच्या बैठका। दहशतवादाविरुद्ध कारवाईची पद्धत, लक्ष्य आणि वेळ लष्कराने ठरवावी। उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लष्कराला दिलं कारवाईचं स्वातंत्र्य, तर दहशतवाद्याला चिरडून टाकणं हाच आमचा राष्ट्रीय संकल्प, मोदींचं वक्तव्य। लष्कर अधिकाऱ्यांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची दिल्लीत बैठक। तब्बल 1.5 तास दोघांमध्ये खलबतं। पाक विरोधातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा यूएनएकडून ठाम निषेध। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऑटोनियो गुटेरेस यांचा फोन, तर दहशतवादाविरोधात जयशंकर यांच्याकडून 9 तासात 9 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। माध्यमांमध्ये वक्तव्य करताना शिस्त बाळगणे, वाद टाळण्याचे आदेश, निर्देशांचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचाही इशारा। 24 ते 36 तासात भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत। पाकिस्तानचा मंत्री अताउल्ला तरार यांचा दावा। पाकिस्तानात भीतीचं वातावरण असल्याचीही मंत्र्यांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगलीचे नेते चंद्रहार पाटलांसाठी आमचे दरवाजे उघडे। खासदार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चंद्रहार पाटील शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा। अक्षय तृतीय निमित्ताने सराफा बाजारात उत्साह। सोनं आणि चांदी खरेदीसाठी नागरिकांची लगबग, तर नवीन गाड्या खरेदीकडे मोठा कल। अक्षय तृतीयेसाठी हापूस आंब्याचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी। अक्षय तृतीयेनिमित्ताने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंब्याची आरास। दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्याचा महानैवेद्य, तर नाशिक आणि सोलापुरातही गणपतीला आंब्याची आरास। कोल्हापुरात शिवजयंतीच्या मिरवणुकीला गालबोट। मिरवणुकीत झालेल्या वादातून तुफान हाणामारी। पोलिसांचा गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर सौम्य लाठीचार्ज। Thank you.